नमस्कार शेतकरी मित्रांनो, PM किसान योजनेचा हप्ता मिळाला नाही किंवा काही लाभार्थ्यांना जवळपास 8 ते 10 हप्ते पेंडिंगमध्ये पडलेले आहेत। त्यांच्या तिन्ही बाबी पूर्ण असून आता त्यामध्ये लँड सीडिंग येस आहे, आधार सीडिंग येस आहे, त्यानंतर ई-KYC सुद्धा येस आहे। या तिन्ही बाबी कंप्लीट असून सुद्धा लाखो शेतकरी विनाकारण अपात्र यादीमध्ये पडलेले आहेत। मग अशा शेतकऱ्यांनी नेमकं काय करायचं? पेंडिंगचा हप्ता किंवा राहिलेला हप्ता जो तुम्हाला हप्ता मिळालेला नाही आहे ते हप्ता तुमच्या खात्यावरती सलग मिळवण्यासाठी काय प्रोसेस असणार आहे याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। मित्रांनो, PM किसान योजनेमध्ये भरपूर लाभार्थी पेंडिंगमध्ये पडलेले आहेत। जे लाभार्थी PM किसान योजनेमध्ये पेंडिंगमध्ये पडलेले आहेत तेच लाभार्थी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये सुद्धा पेंडिंगमध्ये पडलेले आहेत। अशा लाभार्थ्यांना सलग आपल्या खात्यावरती हप्ते मिळवण्यासाठी किंवा एखादा हप्ता जर तुमचा पेंडिंगमध्ये पडलेला असेल तर अशा लाभार्थ्यांनी कन्फर्म अगोदर आपली पात्रता तपासून घ्या। ई-KYC कंप्लीट आहे, लँड सीडिंग कंप्लीट आहे, आधार सीडिंग सुद्धा कंप्लीट असेल तर या तिन्ही बाबीकडे लक्ष न देण्यापेक्षा जर तुमचा हप्ता अनरिचेबल बेनिफिशरी यामध्ये जर पडलेला असेल तर तुम्हाला कृषी ऑफिसला कन्फर्म भेटावं लागणार आहे। आता तुमचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी सॉल्व होणार आहे, बाकी कुठेही फिरून काही फायदा नाही आहे। ई-KYC कंप्लीट आहे, परत एकदा ध्यानात ठेवा, लँड सीडिंग कंप्लीट आहे, ई-KYC कंप्लीट आहे, त्यानंतर आधार मॅपिंग सुद्धा झालेली आहे, तर तुम्ही अनरिचेबल बेनिफिशरी म्हणून पडलेला आहात। या ठिकाणी मी स्क्रीनशॉट लावलेली आहे। कोणत्या ठिकाणी जेव्हा तुम्ही PM किसान योजनेचा स्टेटस पाहताय, स्टेटस पाहिल्याच्या नंतर वरच्या 3 बाबीच्या खाली एक बाण या ठिकाणी असेल, त्या बाणमध्ये सर्वात शेवटी एक ऑप्शन आहे अनरिचेबल बेनिफिशरी म्हणायचा। या ठिकाणी बघा, हा जर तुमचा प्रॉब्लेम असेल तर कृषी ऑफिसमध्ये जा, त्या ठिकाणी जो तुमचा कृषी सहाय्यक असेल त्यांना भेटा, जे डॉक्युमेंट तुमचे लागतील ते डॉक्युमेंट त्यांना देऊन टाका। डॉक्युमेंट दिल्यानंतर तुमचा प्रॉब्लेम काही दिवसामध्ये सॉल्व होईल आणि पुढील हप्ते तुम्हाला सलग तुमच्या खात्यावरती येण्यास सुरुवात होईल। मित्रांनो, आता परत एकदा ध्यानात ठेवा, तिन्ही बाबी तुमचे ओके असतील तर तुम्हाला आता या ठिकाणी फक्त कृषी ऑफिसला जाऊन कृषी सहाय्यकालाच भेटावं लागणार आहे, बाकी कुठेही भेटण्याची आवश्यकता नाही आहे। जर तुमच्या खात्यावरती सलग हप्ते मिळत असतील तर तुम्ही काही करू नका, कारण ते हप्ते तुमच्या खात्यावरती कंटिन्यू येणार आहेत। जर तुम्हाला भविष्यामध्ये हा प्रॉब्लेम आला तर त्यासाठी सुद्धा प्रत्येकाने ही माहिती पाहायला पाहिजे। जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा। पुन्हा आपण एका व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नेमके कृषी सहाय्यकांना डॉक्युमेंट्स कोणकोणते द्यायचे आहेत, डॉक्युमेंट दिल्याच्या नंतर किती दिवसामध्ये हा प्रॉब्लेम सॉल्व होतो। कन्फर्म तुम्हाला याबद्दलची माहिती मी कृषी सहाय्यकांना बोलूनच तुम्हाला सांगणार आहे। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे, जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।